Hello student, मी नाटे madam. Students, in previous periods we learned Pythagorean triplet. Also we learned similarity and right angle triangle. And we learned theorem of geometric mean, theorem of Pythagoras, converse of Pythagoras theorem. All these theorems we have learned. Now today we have to start practice set 2.1. But before them we revise the properties and theorem. Those properties which are important for the practice set 2.1. See the property. Similarity and right angle triangle. ही प्रॉपर्टी बघा. या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक हायपोटेनियस वरती जर परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणजे अल्टिट्यूड दिलेला असेल तर ह्या अल्टिट्यूडमुळे ह्या ट्रायंगलचे जे दोन ट्रायंगल होतात ते दोन ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर असतो. ही ती प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी लिहायची कशी? इन ट्रायंगल पी क्यू आर, क्यू इज 90, सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर. देअरफोर तर कोणते ट्रायंगल सिमिलर आहेत पहा. ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल पी एस क्यू सिमिलर ट्रायंगल क्यू एस आर. या बाणांच्या साह्याने आपण हे ट्रायंगल म्हणायचे असतात. हे आपण मागच्या तासाला बघितले तरी आपण रिवाइज करूया परत. तीन ट्रायंगल कोणते आहेत? हा एक ट्रायंगल आहे. बाण पीच्या साह्य पी पासून सुरू झालेला आहे. पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर. दुसरा ट्रायंगल कुठला आहे बघा? पी एस क्यू. हा ट्रायंगल पी एस क्यू. तिसरा ट्रायंगल आहे क्यू एस आर. असे हे तीन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगलची नावं जरी बदलली तरी सुद्धा आपण हे या बाणांच्या साह्याने ही तिन्ही नावं काय करायची लिहून काढू शकतो आपण. तर ही कोणती प्रॉपर्टी आहे? एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर हायपोटेनियसवरती जर अल्टिट्यूड काढला तर त्या अल्टिट्यूडमुळे दोन ट्रायंगल जे तयार होतात ते दोन ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलशी आणि एकमेकांशी सिमिलर असतात. ही ती प्रॉपर्टी आणि आपल्याला ही प्रॉपर्टी प्रॅक्टिस सेटमध्ये 2.1 यूज करायची. दुसरी प्रॉपर्टी आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन मध्ये देखील तीच डायग्रॅम आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर आपण हायपोटेनियसवरती अल्टिट्यूड काढला तर तो अल्टिट्यूड त्या अल्टिट्यूडमुळे हायपोटेनियसचे दोन जे पार्ट झालेले आहेत त्या दोन पार्टचा तो काय असतो? जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजे बी डी हा अल्टिट्यूड आहे हायपोटेनियसवरचा, म्हणून बी डी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द ए डी अँड डी सी. म्हणजेच काय? तर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी. म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी BD perpendicular to hypotenuse AC, therefore BD square is equal to AD into DC. हा BD ह्या दोघांच्या ह्या BDचा स्क्वेअर ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन इतका असतो. ही जी प्रॉपर्टी ती कुठली प्रॉपर्टी? जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आहे. म्हणजेच BD हा जॉमेट्रिक मीन आहे AD आणि DCचा. आता त्यानंतर आपण पायथागोरस थेरम पण शिकलेलो आहोत आणि ही प्रॉपर्टी तर खूप सोपी आहे. ही तुम्ही 7वीत पण शिकलेला आहात. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असतो. लिहायची कशी? इन ट्रायंगल ए बी सी इफ बी इज इक्वल टू 90 देन ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ही ती प्रॉपर्टी. आता कन्व्हर्स ऑफ पायथागोरस. समजा एखादा ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे, त्याच्या साईड्स बद्दल रिलेशन दिलेलं आहे. ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही हे माहिती नाहीये. समजा हा ए बी सी ट्रायंगल आहे
तो राईट अँगल आहे का माहिती नाही आहे आपल्याला, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर हा AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर ह्यांच्या ॲडिशन इतका आहे हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे AC आणि AB आणि BCतलं रिलेशन काय आहे, ते AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता याच्यावरून आपण काय म्हणायचं, देअरफॉर अँगल B इज 90. जर एका साईडचा स्क्वेअर इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असेल तर त्या साईड समोरचा अँगल किती असतो, 90 असतो. म्हणजे तो ट्रायंगल असतो राईट अँगल ट्रायंगल. तर हा आहे कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता पाचवी प्रॉपर्टी आपण बघूया, पायथागोरियन ट्रिपलेट. जर 3 नंबर्स असतील A, B आणि C, हे 3 नंबर्स असतील, हे रिअल नंबर असतील आणि ह्या 3 नंबरमध्ये एका नंबरचा स्क्वेअर इतर 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असेल. समजा ABC मध्ये Bचा स्क्वेअर A आणि Cच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असेल, तेव्हा आपण A, B आणि C ला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला 3 नंबर दिलेले असतील आणि तुम्हाला विचारलेलं असेल की हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्या 3 नंबरमधला मोठा नंबर त्याचा स्क्वेअर करायचा, इतर 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची आणि सारखी आली आहे का बघायची. जर सारखी आली तर तुम्ही म्हणायचं दिस 3 नंबर्स आर पायथागोरियन ट्रिपलेट. आणि जर ती सारखी नाही आली तर म्हणायचं दिस 3 नंबर्स आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. आता आपण 6वी प्रॉपर्टी बघूया काय आपल्याला लागणार आहे. 6th प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 अँगल ट्रायंगल. आता ही प्रॉपर्टी 9वी मध्ये आपण शिकलोय, पण आपल्याला ही 10वी मध्ये प्रत्येक लेसनमध्ये जवळजवळ उपयोगी पडते. आता 30, 60, 90 ट्रायंगल काढला समजा, म्हणजे एक ट्रायंगल आहे ABC, त्याचा एक अँगल 90 आहे, एक अँगल 60 आणि एक अँगल 30 आहे. तर अशा वेळेस यांच्या साईडमध्ये रिलेशन असतं. 30 समोरची जी साईड असते ती साईड हायपोटेनियसच्या कशी असते, हाफ असते. समजा ही साईड जर 5 असेल तर हायपोटेनियस 10 असणार. समजा तुम्हाला हायपोटेनियस जर समजा तुम्हाला 20 दिलेला असेल तर 30 समोरची जी साईड आहे ती कशी असणार आहे, ती 10 असणार आहे, 10 असणार आहे. लक्षात ठेवा, अपोजिट साईड टू द अँगल 30 इज हाफ द हायपोटेनियस. 30 समोरची साईड हायपोटेनियसच्या हाफ असते. त्याचप्रमाणे अपोजिट साईड ऑफ 60 समोरची साईड ही √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस AC. ही हायपोटेनियसच्या √3/2 टाइम इतकी असते. म्हणजे 60 समोरची बाजू हायपोटेनियसच्या √3/2 पट असते. हे 2 ज्या साईडचे रिलेशन आहे हायपोटेनियस संबंधात ते पण आपल्याला उदाहरणामध्ये उपयोगी पडतात. तर त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. कन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थेरम. म्हणजे आपल्याला 30, 60, 90 प्रॉपर्टी जी आपण आता बघितली त्याचा कन्व्हर्स. समजा आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल, आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 1-2 अँगल किती आहेत ते माहिती नाही, आपल्याला दिलेलं नाही आहेत, पण साईड दिलेली. ही साईड जी आहे 90च्या समोरची, 90च्या समोरची जी साईड आहे हायपोटेनियस, आणि एका अँगल समोरची साईड समजा ही जी साईड आहे ही QR जर PRच्या हाफ असेल तर आपण काय म्हणणार की P किती आहे, 30 आहे. जर QR ही साईड PRच्या निम्मे असेल तर आपण काय म्हणू शकतो, तर QR समोरचा अँगल जो आहे P तो किती आहे, 30 असं आपण म्हणू शकतो. यालाच कन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थेरम असं म्हणतात. समजा तुम्हाला PR दिलेला आहे 24 आणि QR दिलेला आहे 12, तर तुम्ही या 24 आणि 12 ह्या आकड्यांना बघून तुम्ही काय म्हणू शकता की QR समोरचा जो अँगल आहे P तो नक्कीच किती असणार आहे, 30 असणार आहे. लिहायचं कसं मग आहे, इन ट्रायंगल ABC इफ B इज इक्वल टू 90 अँड इफ QR इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस PR, देअरफॉर अँगल P इज इक्वल टू 30. आता आपण पुढची प्रॉपर्टी बघूया, 8वी. 45, 45, 90 अँगल ट्रायंगल. समजा एक राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर 2 अँगल 45, 45 आहे आणि एक 90 आहे, तर तो जो ट्रायंगल आहे त्याला आपण 45, 45, 90 अँगल ट्रायंगल असं आपण म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ह्या ट्रायंगलमध्ये 2 साईड सारख्या असतात
ही साईड आणि ही असणार, कारण की दोन अँगल सारखे आहेत. आणि ह्या दोन साईड ज्या आहेत त्या हायपोटेनियसच्या 1/रूट टाईम इतक्या असतात. म्हणजे समजा ए इन ट्रायंगल ABC, ए आणि सी 45 आहे, बी 90 आहे, देन AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस AC. हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स ह्या असतात, म्हणजे 1/√2 पट असतात त्या हायपोटेनियसच्या. आता कन्व्हर्स ऑफ 45, 45, 90 अँगल ट्रायंगल. काय कन्व्हर्स आहे, तर आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे ABC, B90 दिला आहे, दोन साईड सारख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला हे अँगल किती आहेत ते माहिती नाही आहेत. तर AB इज इक्वल टू BC आणि हे कसे आहेत, ACच्या 1/√2 दिलेले आहेत, हायपोटेनियसच्या 1/√2 हे दोन साईड्स आहेत. तेव्हा आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, देअरफॉर वी से दॅट A इज इक्वल टू C इज इक्वल टू 45 असं आपण म्हणू शकतो. वी कॅन से. आता 10वी प्रॉपर्टी, स्क्वेअर जर आपण घेतला तर त्या स्क्वेअरमध्ये जो डायगोनल असतो हा डायगोनल साईड हा डायगोनल आणि ह्या साईड ह्यांच्यामध्ये रिलेशन असतं. तर ह्या स्क्वेअरची जी साईड आहे ही साईड डायगोनलच्या 1/√2 टाइम्स इतकी असते. म्हणजे BC आणि DC ही ह्या BDच्या कशी असणार आहे, 1/√2 इतकी असणार आहे. BC आणि DC ही 1/√2 इंटू डायगोनल. कारण की का, तर हा 45, 45, 90 ट्रायंगल होतो म्हणून याला आपण 45, 45, 90 ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण इथे वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण हे जवळजवळ 10 छोट्या छोट्या प्रॉपर्टीज बघितल्या आहेत आणि ह्या प्रॉपर्टी आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये यूज करणार आहोत. नाउ लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 2.1. आता आपण या प्रॉपर्टीज मी इथंच ठेवते म्हणजे आपल्याला रिफर करायला उपयोगी पडतील. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. अगदी सोपं एक्झाम्पल आहे, परीक्षेला येणारीच ही एक्झाम्पल्स असतात. फक्त ती तुम्ही रिवाईज करायची, प्रॅक्टिस करत राहायचं. तुम्ही फक्त व्हिडिओज बघितले, एकदा बघितला तो पण कसा तरी बघितला पळत पळत आणि पुन्हा जर समजा तुम्ही नाही बघितला, उदाहरणं पण एकदा सोडवली तर तुम्हाला तेवढा रिझल्ट येणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लक्षात ठेवा. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचं बेसिक पक्क होत जाईल. बेसिक पक्क होणं महत्त्वाचं आहे, मार्क मिळवणं महत्त्वाचं नाहीच. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं पहिलं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. आपल्याला 1, 2, 3, 4, 5 अशा 5-6 आपल्याला ट्रिपलेट दिलेल्या आहेत आणि त्यातल्या पायथागोरियन ट्रिपलेट कोणत्या आहेत ते ओळखायच्यात. मी फक्त तुम्हाला इथं 2 ट्रिपलेट घेणारे, बाकीच्या सोडवून दिल्या आहेत, त्या तुम्ही पण करायच्या आहेत. तर पहिली बघा 3, 5, 4. आता ही 3, 5, 4 पायथागोरियन ट्रिपलेट आहे का, किंवा राईट अँगल ट्रायंगलच्या ह्या साईड आहेत का, हे कसं ओळखायचं. तर यातला मोठा नंबर जो आहे 3, 5, 4 यातला कोण मोठा आहे, 5. मग त्याचा स्क्वेअर करायचा, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. आणि उरलेले दोघं जे आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची, 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर काय येईल, 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. म्हणजे मोठ्या नंबरचा स्क्वेअर आणि इतर दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन कशी आली आहे, इक्वल आली आहे. आणि जेव्हा हे इक्वल असतं तेव्हा आपण काय म्हणतो मग, की दीज आर द पायथागोरियन ट्रिपलेट. 3, 5, 4 इज द पायथागोरियन ट्रिपलेट. का, तर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर असं मिळाले. आता आपण सेकंड बघूया ट्रिपलेट दिलं आहे का नाहीये. ट्रिपलेट दिलेलं आहे पण ते पायथागोरियन आहे का बघूया. 4, 9, 12 हे 3 नंबर्स दिलेले आहेत, हे ट्रिपलेट आपल्याला दिले. आता आपण यातला मोठा नंबर कोणता आहे, 12. 12चा स्क्वेअर करूया, 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. आता उरलेले दोघं कोण आहेत, 4 आणि 9, त्यांचा स्क्वेअर करूया. 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 4 स्क्वेअर म्हणजे 16, 9 स्क्वेअर म्हणजे 81. 16 प्लस 81 काय आलं, 97. आता हे 12 स्क्वेअर 144 आहे आणि ह्या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन 97 आहे, इक्वल काही आली नाही. 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर अँड देअरफॉर 4, 9 अँड 12 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट.
म्हणजे ते मोठ्या नंबरचा स्क्वेअर इतर दोन नंबरच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका न आल्यामुळे ते म्हणजे 4, 9, 12 हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही असं आपण म्हणणार. आता यामध्ये 5, 12, 13, 24, 70, 74, 24, 70, 74, 10, 24, 27 असे आपल्याला पायथागोरियन आपल्याला ट्रिपलेट दिलेले आहेत आणि ते पायथागोरियन आहे की नाही हे ओळखायचं आहे. हे मी सोडवून दिलेले आहेत, परंतु तुम्ही ते सोडवा आणि ओळखा की ते आहेत की नाहीत. नाऊ लेट अस वी सी सेकंड एक्झाम्पल. सी द सेकंड एक्झाम्पल. आपल्याला सेकंड एक्झाम्पलमध्ये एक आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे जो की राईट अँगल ट्रायंगल आहे. MNP हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. आपल्याला एक लक्षात ठेवा, जॉमेट्रीचं एक्झाम्पल सोडवत असताना पेपरमध्ये म्हणजे उत्तरपत्रिकेत असेल किंवा तुमच्या वहीमध्ये असेल, ती आकृती छोटीशी अशी आपल्या उदाहरणाच्या पाशी एक्झाम्पल पाशी सोडवायची, काढायची. ती बरीच मुलं आकृती काढत नाहीत, उदाहरण पण लिहित नाहीत, फक्त उत्तरं लिहून काढतात. तर तसं प्लीज करू नका तुम्ही. तर तुम्ही काय करायची, ती जी डायग्राम आहे, फिगर आहे, ती आपल्या वहीमध्ये काढायची, त्याच्या शेजारी एक्झाम्पल लिहायचं आणि आकृती काढल्यानंतर त्या आकृतीमध्ये एक्झाम्पलमध्ये जी काय माहिती दिलेली असतील म्हणजे मार्किंग असेल किंवा व्हॅल्यूज असतील साईडच्या अँगलच्या, तर त्या इथे काय करायच्या, त्या इथे सबस्टिट्यूट करायच्या. इथे इन ट्रायंगल MNP आपल्याला दिलेला आहे. MNP मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल MNP इज इक्वल टू 90. बघा इथे आपण काय केलेलं आहे, 90ची मार्किंग केलेली आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP, हा सेगमेंट NQ जो आहे तो आपण हायपोटेनियसला परपेंडिक्युलर काढला आहे आणि मार्किंग केलेली आहे. हां, आणि नंतर MQ दिला आहे 9, MQ आपण 9 लिहिला आहे. QP दिला आहे 4, QP आपण 4 लिहिलेला आहे. आणि NQ काढायचा. तर आपल्याला काय शोधून काढायचा, NQ शोधून काढायचा आहे. तर लक्षात आलं, तुमच्या जी माहिती आपल्याला दिलेली असते एक्झाम्पलमध्ये, ती माहिती आपण आपल्या छोट्याशा फिगरमध्ये सबस्टिट्यूट करायची असते. आणि फिगर काढताना ती फिगर जरी मोजून मापून जरी काढलेली नसली तरी ती आपल्याला एक्झॅक्ट दिसली पाहिजे, ती आपल्याला प्रपोर्शनमध्ये दिसली पाहिजे. जर आपल्याला NQ परपेंडिक्युलर MP लिहिलेलं आहे तर तुम्ही NQ परपेंडिक्युलर दिसेल असाच काढा. अगदी काय आपण कंपॉसनी काढत नसलो तरी पण आपण अंदाजे काढताना सुद्धा आपल्याला कळतं की हा परपेंडिक्युलर आहे. जर का तुम्ही NQ असा काढला तर तो परपेंडिक्युलर दिसणार नाही. म्हणून आकृती काढत असताना कच्ची जरी आकृती काढत असलो तरी मेजरमेंट्स ती व्यवस्थित दिसतील अशी आकृती काढायची. ओके, चला आपण बघूया तर कसं स्टार्ट करायचं, कसं सोडवायचं. आता इथे आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला MQ दिला आहे आणि QP दिला आहे. आता जेव्हा आपल्याला हायपोटेनियसवरती अल्टिट्यूड देतात तेव्हा आपण जे 10 आत्ता प्रॉपर्टीज बघितल्या, त्या 10 प्रॉपर्टीजपैकी आपल्याला कोणती प्रॉपर्टीज यूज करावी वाटेल, तरी आपल्याला ह्या 2 पैकी एक प्रॉपर्टी असं वाटेल की ह्या 2 पैकी एक प्रॉपर्टी इथे यूज होईल, कारण की ही फिगर सेम आहे. पण आता इथं आपल्याला सिमिलॅरिटीचा काहीच प्रश्न विचारलेला नाहीये आणि सिमिलॅरिटीचा प्रश्न विचारलेला नाही, सिमिलॅरिटी दिलेली पण नाहीये आणि म्हणून आपण ही फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती इथे यूज करू शकत नाही. मग आता इथे आपण राहिली कोणती, तर ही प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला BD² इज इक्वल टू AD इंटू DC दिलेलं आहे, कन्क्लुजन दिलंय. मग ही प्रॉपर्टी आपण काय करू शकतो, इथं यूज करू शकतो. काय प्रॉपर्टी आहे, इन ट्रायंगल ABC BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस AC, देअरफॉर BD² इज इक्वल टू AD इंटू DC. मग इथे काय येणार आहे, इथे येणार आहे इन ट्रायंगल MNP NQ परपेंडिक्युलर MP, देअरफॉर इथे कोण येईल स्क्वेअर, NQ² इज इक्वल टू MQ इंटू QP. NQ² इज इक्वल टू MQ इंटू QP किंवा PQ. हे कोणती प्रॉपर्टी आहे ही, तर ही प्रॉपर्टी आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हे आपण इथं रिझन लिहायचं. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. MQची व्हॅल्यू 9, PQची व्हॅल्यू 4. 9 इंटू 4 इज इक्वल टू 36, NQ² इज इक्वल टू 36, NQ इज इक्वल टू 6. आणि म्हणून आपल्याला NQ किती मिळालेला आहे, 6 मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी इथे यूज केलेली आहे. आता उदाहरण सोडवताना लक्षात ठेवा की
डायग्रॅम बघून, फिगर बघून कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे हे तुम्हाला ओळखता आलंच पाहिजे. आणि ते येतं जेव्हा का तुम्ही अशा पद्धतीने प्रॉपर्टीज एका पेजवर लिहून काढाल आणि त्या पुन्हा पुन्हा बघाल. पाठ करण्यापेक्षा पुन्हा पुन्हा पहा त्या, आणि मग आपण त्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळतं की कुठली प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. आणि उदाहरणाच्या शेजारी आकृती काढायला विसरू नका. आकृती काढून त्यात नंबर्स आपण पुट केले की उदाहरण आपल्याला लवकर सुटतं. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलंय की परत आपल्याला तशीच डायग्राम दिसते QPR आणि राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे राईट अँगल ट्रायंगलची खूण मी केलेली आहे. PM परपेंडिक्युलर QR, PM परपेंडिक्युलर QR, इथे परपेंडिक्युलरची खूण केलेली आहे. Q डॅश M डॅश Rचा अर्थ काय होतो? QM आणि R एका रेषेवर आहेत आणि Qच्या आणि Rच्या मध्ये M आहे. PM इज इक्वल टू 10 आपण इथे व्हॅल्यू पुट केली. PM इज इक्वल टू 10 अँड QM इज इक्वल टू 8. तर QR काढायचं आपल्याला. शोधून काय काढायचं आहे? QR. आता आपण परत जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी इथे यूज करू शकतो. काय प्रॉपर्टी आहे जॉमेट्रिक मीनची? तरी आपल्याला काय मिळणार आहे? PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR किंवा RM. आठवते का? आता इथे पण तीच यूज केली आपण. PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू RM. आणि लिहिताना आपण कसं लिहायचं? इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, P इज इक्वल टू 90, सेगमेंट PM, परपेंडिक्युलर हायपोटेनियस QR, अँड देअरफॉर PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू RM, QM इंटू RM. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. PMची व्हॅल्यू 10, QMची व्हॅल्यू 8, RMची ॲज इट इज. 100 स्क्वेअर 10 स्क्वेअर म्हणजे 100. 8 इकडे आणला, डिव्हाइड केला. 100/8 इज इक्वल टू RM. 100/8 व्हॅल्यू काय आली? 12.5 इज इक्वल टू RM. RMची व्हॅल्यू इथे RMची व्हॅल्यू आली 10.5, सॉरी 12.5. आता हे 12.5 आणि हा 8 त्यांची बेरीज किती होईल? तर ती होईल 20.5. कारण तुम्हाला शोधायला काय सांगितलंय? QR शोधायला सांगितलंय. आपण आधी MR शोधलाय. MR किंवा RM आला आपला 12.5. मग QR काय असेल? QR इज इक्वल टू QM प्लस MR. QM प्लस MR इज इक्वल टू 8 प्लस 12.5. देअरफॉर QR इज इक्वल टू 20.5. तर हे आलं आपलं थर्ड एक्झाम्पल. आता आपण चौथं एक्झाम्पल बघूया. लेट अस सी फोर्थ एक्झाम्पल. आता इथे तुम्हाला बघा कोणती डायग्रॅम दिसते आहे? राईट अँगल ट्रायंगलची. आणखीन काय दिसतंय त्याच्यामध्ये? इन राईट अँगल ट्रायंगल PSR किंवा RSP, S इज इक्वल टू 90, P इज इक्वल टू 30 हे आपल्याला दिलेलं आहे. आणि SR इज इक्वल टू 6 दिलेला आहे. आणखीन काय दिलंय तुम्हाला? SR इज इक्वल टू 6. आणि तुम्हाला RP शोधायचा आहे आणि PS शोधायचा आहे. आता पहा जे काय आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते आपण काय केलेलं आहे? तर आपण काय केलंय? डायग्रॅम काढली. पहिल्यांदा डायग्रॅम कोणती काढली आहे? तर PSR राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये P दिलाय 30 आणि S दिलाय 90 आणि उरलेला अँगल 60 असणार आहे. तर तो आपण 60 लिहिला तरी चालेल. आता इथे आपल्याला काय दिलाय? हा दिलाय 6, त्यामुळे इथे 6 लिहिलं. आता हा शोधून काढायचा ना, हा शोधून काढायचा. आता हा कोणता ट्रायंगल झाला? 30, 60, 90चा ट्रायंगल झाला. म्हणजे इथे कोणती प्रॉपर्टी आपण यूज करणार? इथे प्रॉपर्टी यूज करणार आपण 30, 60, 90ची. काय प्रॉपर्टी आहे 30, 60, 90ची? इन 30, 60, 90 ट्रायंगल साइड अपोजिट साइड ऑफ 30 इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियसच्या निम्मे असते 30 समोरच्या. तर 30 समोर कोण आहे? 6 आहे. मग हायपोटेनियस किती असणार आहे? हा 12 असणार नाही का? ह्याच्या दुप्पट म्हणजे हा 12 असणार आहे. पण सोडवायचं कसं? तर आपण असं सोडवायचं. इन ट्रायंगल RSP, S इज इक्वल टू 90, P इज इक्वल टू 30. देअरफॉर साइड RS इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनियस RP. हाफ ऑफ द हायपोटेनियस RP ही आपली. आणि इथे आपण रिझन द्यायचं 30, 60, 90 अँगल ट्रायंगल थेरम. RSची व्हॅल्यू 6 आपण टाकली. 1/2 इंटू हायपोटेनियस RP. हा 2 इकडे गुणाकारात आणला. 2 इंटू 6 इज इक्वल टू हायपोटेनियस RP. किती आलं हे? 12. RP आलं 12. RP इज इक्वल टू 12. आता आपण PS काढायचं. आता PS म्हणजे कोण?
तर PS म्हणजे 60च्या समोरची साईड, आणि 60च्या समोरची साईड हायपोटेनियसच्या कशी असते, तर √3/2 टाइम्स असते. √3/2 टाइम्स असते. साईड SP इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस RP. तर इथे आपण रिझन काय लिहायचं, अपोजिट साइड्स ऑफ 60 अँगल. आता इथे SP √3/2, हायपोटेनियसची किंमत 12 टाकली आपण. 2ने 12ला डिवाइड केलं तर किती येईल, तर 6 येईल. उत्तर किती येईल, हे 6√3. देअरफॉर SP इज इक्वल टू 6√3. ह्या उदाहरणात आपण काय यूज केलं, तर ह्या उदाहरणामध्ये आपण 30, 60, 90 ट्रायंगलचा थेरम यूज केलेला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले एक्झाम्पल बघूया. तुम्हाला आजचे जर एक्झाम्पल समजले असतील, लेसन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर ते जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.